the guidelines for writing the thermochemical equation. Simple आहे. नेहमी 2 मार्काला क्वेश्चन विचारला जातो आणि आपल्याला अशी इक्वेशन्स कन्स्ट्रक्ट करता यायला पाहिजे तर आणि तरच आपण यावरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. मग पहिली स्टेप, कन्सिडर द बॅलन्स इक्वेशन फॉर द रिॲक्टंट्स अँड प्रॉडक्ट्स. जो काही चेंज आपल्याला दिला, जी काही प्रोसेस दिली, या प्रोसेसमध्ये पहिल्या स्टेजमध्ये थर्मोकेमिकल इक्वेशन लिहिताना आपल्याला काय करायचं आहे, कन्सिडर द बॅलन्स्ड इक्वेशन फॉर रिॲक्शन अँड प्रॉडक्ट्स. फॉर एक्झाम्पल, मला इक्वेशन कन्स्ट्रक्ट करायचं आहे फॉर्मेशन ऑफ वॉटर. मग मला काय घ्यावं लागेल, रिॲक्टंट हायड्रोजन गॅस प्लस ऑक्सिजन गॅस गिव्स H2O लिक्विड. इक्वेशन मी लिहिले बॅलन्स नाही, मला ऑक्सिजनचे नंबर ऑफ मोल्स बॅलन्स करावे लागतील. म्हणून पहिल्या स्टेपमध्ये कन्सिडर द बॅलन्स इक्वेशन फॉर रिॲक्टंट्स अँड प्रॉडक्ट. सेकंड स्टेप, द व्हॅल्यू ऑफ appropriate sign of enthalpy change is given on the right hand side of equation. की वरती आपण जे इक्वेशन बघितलं होतं, हायड्रोजन गॅस प्लस 1/2 O2 गॅस गिव्स H2O लिक्विड, कॉमा डेल्टा RH0 इज इक्वल टू. जर एक्झोथर्मिक असेल मला मायनस साईन घ्यावं लागेल, एंडोथर्मिक असेल तर आपल्याला प्लस साईन घ्यावं लागेल. या सगळ्या गोष्टी सेकंड स्टेपमध्ये आपल्याला मेन्शन करायच्या. दॅट इज द व्हॅल्यू ऑफ appropriate sign of enthalpy change is given on the right hand side, that is toward the product side. Third one, the physical state of reactants and products are specified by letters. खूप महत्वाचे स्टेट्स आहे की रिॲक्टंट आणि प्रॉडक्टची फिजिकल स्टेट आपल्याला मेन्शन करायची आहे. आणि यासाठी स्मॉल एन फॉर लिक्विड, स्मॉल जी फॉर गॅस, एस फॉर सॉलिड अँड AQ डॅश dot for aqueous solutions. Then fourth guidelines, the given value of standard enthalpy change assumes that the reaction occurs in a given direction. म्हणजेच डेल्टा H0 पॉझिटिव्ह एंडोथर्मिक रिॲक्शन, निगेटिव्ह एक्झोथर्मिक रिॲक्शन. डेल्टा H0 for the reverse reaction is equal in a magnitude but opposite in the sign that of forward reaction. For example, एक small change घेतला, A gives B. If forward reaction is endothermic, delta H is equal to positive. The reverse reaction, that is B gives A, must be opposite, that is exothermic. इकडच्या बाजूला डेल्टा H आपल्याला कसं येणार आहे, मग सेम मॅग्निट्यूड, सारखीच व्हॅल्यू मिळेल, त्याची साईन आपल्याला काय मिळणार आहे. फिफ्थ नंबरचं गाईडलाईन, when the coefficient indicates the number of moles of all substance in thermochemical equation. की तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला इक्वेशन दिसतंय बघा, C2H2 गॅस प्लस 5/2 ऑक्सिजन गॅसेस. हे जे काही नंबर्स आहेत coefficient, these are the number of moles of reactant as well as product. The twice CO2, कार्बन डायऑक्साइडचे 2 मोल्स मिळतात, H2O चे सिंगल मोल्स मिळतात. When these coefficients are multiplied by certain numerical factor. सपोज या इक्वेशनला जर मी 2 ने मल्टिप्लाय केलं तर इक्वेशन काय राहता, twice C2H2 प्लस 2 into 5/2, that is 5O2 gives 2 into 2 4CO2 plus twice H2. जसं आपण या कोइफिशियंटला मल्टिप्लाय केलं, इन सिमिलर मॅनर आपल्याला एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन मस्ट बी मल्टिप्लाइड बाय 2, दॅट इज 1300 मल्टिप्लाइड बाय 2, दॅट इज 2600. या सगळ्या गाईडलाईन्स वापरून आपल्याला काय करायचं, थर्मोकेमिकल इक्वेशन कन्स्ट्रक्ट करायचं. पहिली गाईडलाईन्स काय होती, कन्सिडर द बॅलन्स्ड इक्वेशन. देन सेकंड वन, write the appropriate value and sign of enthalpy changes. Third one, mention the physical states. Fourth one, if forward reaction is endothermic, backward reaction must be exothermic and vice versa. Fifth rule, fifth guideline, when the coefficients are multiplied by a specific number, then enthalpy change must be multiplied by the same factor. Next context आपलं डिफरेन्शिएशन बघायची, स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन.
delta FH0. 0 represent standard. The formation आपल्याला कशा म्हणायचं आहे? The molecule can be formed from its constituent elements in their standard state. And the enthalpy change when a compound is formed, the standard or pure substance is known as enthalpy of a formation. परत एकदा बघा. The standard enthalpy of formation of compound is the enthalpy change when 1 mole of pure compound in its standard state is formed from its elements in the standard state. Example बघा. The water molecule can be formed by combination of hydrogen and oxygen gas. Balance reaction दिसते तुम्हाला. H2 gas plus 1 half O2 gas gives H2O liquid delta FH0, that is standard enthalpy of formation is equal to minus 286 kilojoule. That is when 1 mole of water is formed from hydrogen oxygen gas, 286 kilojoule heat must be released. That reaction is a exothermic in nature. Second example आपल्याला बघते. Carbon फिजिकल स्टेटची सॉलिड दॅट इज ग्राफाइट प्लस ट्वाइस हायड्रोजन गॅस. आपल्याला काय मिळायला पाहिजे होतं? मिथेन इन अ गॅस स्टेट. आणि एन्थाल्पी ऑफ स्टँडर्ड फॉर्मेशन इज इक्वल टू मायनस 74.8 किलो जूल्स पर मोल. जेव्हा 1 मोल मिथेन फॉर्म होईल तेव्हा किती हीट एनर्जी रिलीज होते? मायनस 74.8 किलो जूल्स. Hence, enthalpy of formation is nothing but enthalpy change when 1 mole of compound is formed from its constituent elements in their standard state. महत्वाची डेफिनेशन आपल्याला बघायची. स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ कंबशन denoted by delta CH0, where C represent the combustion. आपल्याला कंबशन म्हणजे काय माहिती? कंबशन इज नथिंग बट द बर्निंग. The burning of given compound in the presence of oxygen. Burning process यालाच आपण काय म्हणतात? कंबशन. मग नॅचरली जेव्हा 1 मोल सबस्टन्स बर्न होतोय त्यावेळी जी एन्थाल्पी चेंज आहे त्या एन्थाल्पी चेंजला आपल्याला काय म्हणता येणार? एन्थाल्पी ऑफ कंबशन. दॅट इज द एन्थाल्पी चेंज when or the enthalpy change in the reaction in which 1 mole of substance in its standard state is completely burned or oxidized. परत एकदा बघा की एन्थाल्पी चेंज when 1 mole of substance in its standard state is completely oxidized or burned is known as standard enthalpy of a combustion. एक छोटासा कन्सेप्ट आपल्याला बघायचा आहे की बॉन्ड एन्थाल्पी आपल्याला कसं म्हणते. बॉन्ड एन्थाल्पी इज नथिंग बट द एन्थाल्पी चेंज रिक्वायर्ड टू ब्रेक अ पर्टिक्युलर कोव्हॅलंट बॉन्ड इन 1 मोल ऑफ अ गॅसियस मॉलिक्युल्स. परत एकदा बघा. बॉन्ड एन्थाल्पी मीन्स नथिंग बट इट इज द एन्थाल्पी चेंज रिक्वायर्ड टू ब्रेक अ पर्टिक्युलर कोव्हॅलंट बॉन्ड in 1 mole of a gaseous molecule to produce gaseous atoms or a radical is called as a bond enthalpy. परत एकदा बघा डेफिनेशन मध्ये काय काय लावूया आपल्याला? 1 मोल, त्यानंतर गॅसियस मॉलिक्यूल आणि आपल्यापासून आपल्याला काय मिळतं? ॲटम्स ऑफ रॅडिकल. हे सगळं एकत्र केलं की the enthalpy change required to break a particular covalent bond in 1 mole of gaseous molecules to produce gaseous atoms or radical is called as a bond enthalpy. Simple equation तुमच्या समोर दिसते बघा की हायड्रोजन इज अ डायटॉमिक मॉलिक्यूल. When 1 mole of hydrogen in its gaseous states gives 2 hydrogen atoms in a gaseous state, the enthalpy change is called as a bond enthalpy. That is amount of enthalpy required to break a particular covalent bond in 1 mole of a gaseous molecules. यासाठी
एनर्जी लागली आपल्या हायड्रोजनसाठी ती किती 436.4 kilojoules. For diatomic molecules, the bond enthalpy is same as enthalpy of atomization. की आपण सुरुवातीला डेफिनेशन बघितली होती फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन मध्ये एन्थॅल्पी ऑफ एटमायझेशन दॅट इज अमाउंट ऑफ एन्थॅल्पी रिक्वायर्ड टू कन्वर्ट अ गॅसियस मॉलिक्यूल इनटू ॲटम्स. डायटोमिक मॉलिक्यूल साठी एन्थॅल्पी ऑफ एटमायझेशन ॲज वेल एज एन्थॅल्पी ऑफ बॉन्ड इज सेम. जर आता डायटोमिक ऐवजी पॉलिएटॉमिक मॉलिक्यूल असेल, फॉर एक्झाम्पल मिथेन, मिथेन कंटेन 1 carbon and 4 hydrogen atoms. The 4 carbon hydrogen bonds आहेत. These 4 carbon hydrogen bonds are identical. The bond enthalpy of all 4 carbon hydrogen bonds are different. जरी ते बॉन्ड सारखेच असले तरी एनर्जी रिक्वायर्ड टू दीज बॉन्ड्स आर डिफरंट. The breaking of CH bonds in CH4 occurs in 4 steps as a. The पहिली step CH4 gas gives CH3 gas, 1 hydrogen atom in a gaseous state. Enthalpy change ची व्हॅल्यू दाखवायला तुम्हाला इथं 426. सेकंड स्टेप मध्ये CH3 is converted into CH2 and hydrogen. Delta H 0439. Second step मध्ये CH2 is converted into CH and hydrogen. In last step, CH is converted into carbon and hydrogen. Delta H 347. या चारही स्टेप जर आपण एकत्र केल्या तर फायनल स्टेप्स आपल्याला मिळते बघा. CH4 गॅस यूज सिंगल कार्बन प्लस 4 हायड्रोजन गॅस आणि डेल्टा RH0 इज इक्वल टू 1665 kilojoules. आपण म्हटल्याप्रमाणे 4 कार्बन हायड्रोजन बॉन्ड्स आहेत. द एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक अ पर्टिक्युलर बॉन्ड इज अ डिफरंट. आणि म्हणून टोटल बॉन्ड एन्थॅल्पीला जर 4 ने तुम्ही डिवाइड केलं, कारण 4 बॉन्ड ब्रेक करण्यासाठी एनर्जी किती लागली 1665. याला जर तुम्ही 4 ने डिवाइड केलं तर आपल्याला जी काय मिळाली आता ॲव्हरेज बॉन्ड एन्थॅल्पी. जे फॉर डायटॉमिक मॉलिक्युल्स बॉन्ड एन्थॅल्पी इज इक्वल टू एन्थॅल्पी ऑफ ॲटमायझेशन. आणि पॉलिॲटॉमिक मॉलिक्युलसाठी बाकी आपल्याला जी एन्थॅल्पी मिळते तिला आपल्याला काय म्हणता येणार आता त्या एन्थॅल्पीला आपण म्हणतो ॲव्हरेज एन्थॅल्पी. आता रिॲक्शन एन्थॅल्पी अँड बॉन्ड एन्थॅल्पी. आपण एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन बघितलंय. एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन इज नथिंग बट the difference between the summation of enthalpies of product and summation of enthalpies of reactants. या संपूर्ण चॅप्टर मध्ये हा इथला जो काही कन्सेप्ट आहे हा टोटली डिफरंट लक्षात ठेवा. आतापर्यंत नेहमी एन्थाल्पी चेंज डेल्टा एच आपण कसं घेतलंय फायनल मायनस इनिशियल प्रॉडक्ट मायनस रिएक्टंट मध्ये थोडासा वेगळा कन्सेप्ट आपल्याला. Every chemical reaction involves bond breaking and bond formation simultaneously. And hence, the difference between enthalpies of reactant and enthalpies of a product. So that is the difference between bond enthalpies of reactant and bond enthalpies of a product is called as a reaction enthalpy. मी म्हटल्याप्रमाणे फक्त एवढ्या एका पॉइंटसाठी आपल्याला काय करायचंय इनिशियल मायनस फायनल. बघा मग एन्थाल्पी चेंज ऑफ रिएक्शन इज इक्वल टू बॉन्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्टंट्स मायनस बॉन्ड एन्थाल्पी ऑफ प्रॉडक्ट्स. मग इक्वेशनच्या साहाय्याने दाखवलं. जर एक्झाम्पल घेतलं आपल्याला हायड्रोजन गॅस प्लस आयोडीन गॅस आपल्याला मिळेल टॉईस एच. एन्थाल्पी चेंज कसा मिळणार आहे आता आपल्याला रिएक्टंट्स आपल्याकडे हायड्रोजन दॅट इज बॉन्ड एन्थाल्पी ऑफ एच डॅश एच प्लस bond enthalpy of iodine dash iodine minus 2 into bond enthalpy of hydrogen iodide molecules. Okay. Thank you. आता आज काय काय बघितलं आपण थर्मोकेमिस्ट्रीला सुरुवात केली. कशाला म्हटलं आपण थर्मोकेमिस्ट्री? ब्रांच or thermodynamics which deals with the study of enthalpy changes in chemical reaction. That is, thermochemistry is thermodynamics related with only
आवर केमिकल रिएक्शन्स. यामध्ये आपल्याला थर्मोकेमिकल इक्वेशन कोणाला म्हणायचं त्यासाठीचे गाईडलाईन्स बघितले आपण. एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन आपल्याला कसं मिळतंय, एन्थाल्पी ऑफ कंबशन म्हणजे काय आणि बॉन्ड एन्थाल्पी म्हणजे काय, सगळ्या महत्वाच्या डेफिनेशन कन्सेप्ट त्याचे एक्सप्लेनेशन. संपूर्ण चॅप्टर मध्ये फक्त एक आणि एकच टर्म आपल्याला थोडीशी डिफरन्स मिळाली म्हणून त्याला नेहमी हायलाइट करा की एन्थाल्पी ऑफ रिएक्शन इज इक्वल टू बॉन्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्टन्स मायनस बॉन्ड एन्थाल्पी ऑफ प्रॉडक्ट्स. जर बॉन्ड एन्थाल्पीच्या साह्यानं आपल्याला एक रिएक्शनची एन्थाल्पी कॅल्क्युलेट करायची असेल तर आपल्याला काय घ्यावं लागणार आहे, टोटल बॉन्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्टन्स मायनस टोटल बॉन्ड एन्थाल्पी ऑफ प्रॉडक्ट. ओके, काही अडचण असेल तुम्ही मला फोनवरती विचारू शकता. परत एकदा सगळ्यांनी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, त्याशिवाय आता पुढचे व्हिडिओज तुम्हाला दिसणार नाहीत, लक्षात ठेवा.